ठाणे येथील कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांनी या मतदार केंद्रात येऊन आपल्या मतदानाचा अधिकार बजावलाय। पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचा नेतृत्व महाराष्ट्राला हवा आहे असा विश्वास देखील या दरम्यान त्यांनी व्यक्त केलाय। या संदर्भात प्रकाश शिंदे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आणि कुठेतरी आज पाचपाखाडी या संपूर्ण मतदान केंद्रामध्ये सध्या आपण पाहतो अनेक गर्दी, अनेक नागरिक यायला सुरुवात झालेली आहे। मतदानाचा अधिकार आपला बजावत आहेत। आपल्यासोबत स्वतः प्रकाश शिंदे आहेत, स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू। सर, काय सांगाल, आजची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे, तुम्ही हक्क बजावला का मतदानाचा आणि कशा प्रकारे पाहता, सध्या तुमच्या मनात काय भावना आहेत? आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा कोपरी पाचपाखाडी भाग आहे आणि चांगला उत्स्फूर्त भेटलेल्या सगळ्या लोकांची लांग लागलेली आहे आणि लोकांना बी मुख्यमंत्री हाच पाहिजे अशी लोकांची कळकळीची मागणी आहे। म्हणून आमची मागणी आहे। तर एकंदर लढत पाहिली तर कुठेतरी केदार दिघे त्यांच्या विरोधामध्ये आहेत, कशा प्रकारे लढतीकडे पाहताय? कारण आनंद दिघे यांचे पुतणे आहेत, ते कसं पाहताय मी लढतीकडे? मग केदार दिघे हा जेव्हा दिघे साहेब हयात होते तेव्हा केदार दिघे होतच नव्हतेच तिथे, पण आता त्याला ठीक आहे, केदार दिघे नाव लागलेलं आहे म्हणून ते इथे स्थानिक नाही आहेत, ते कुठेतरी मुंबईला राहतात आणि हे आज 20 वर्ष साहेब काम करतायत ह्या भागातला आणि आता 2 वर्षामध्ये त्यांनी 5 वर्षासारखं काम केलेलं आहे। तर लोकांना अपेक्षा आहे की महाराष्ट्राचा जर सुजला सुफला चांगला होईल तर एकनाथजी शिंदे साहेब कसं होईल अशा लोकांची अपेक्षा आहे। कुटुंबियांची काय भावना आहे? सध्या अनेक आपले कुटुंबीय जे आहेत ते आता स्वतः इथे येतील आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील, कशा प्रकारे पाहते मी याकडे सगळ्याकडे? आमचं कुटुंब एक महाराष्ट्र आहे आणि आमचं वागळे स्टेट किसननगर हा भाग बालेकिल्ला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे चांगलंच मतदान होईल आणि साहेब बहुमताने येतील आणि समोरवाल्याचं डिपॉझिट जप्त होईल ही आम्हाला अपेक्षा आहे आणि आशा बाळगतो। आणि हा बालेकिल्ला म्हटला जातो शिंदेंचा, कसं पाहताय म्हणजे ठाण्याकडे? ठाण्यामधून पुन्हा एकदा नेतृत्व मिळेल का? मग तुम्हाला विश्वास वाटतो का? हा ठाणे जिल्हा हा दिघे साहेबांच्या नेतृत्वात होता, त्याच्यानंतर शिवसेना हा बालेकिल्ला झाला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला आजपर्यंत कुठे तडा झालेली नाही आहे, तडा आलेली नाही आहे आणि महाराष्ट्र हा एक ठाणे जिल्हा गणला जातो की शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणून। तर अशा प्रकारे प्रकाश शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत कुठेतरी नागरिकांना आवाहन केलेलं आहे, त्यांनी आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावावा। कॅमेरामॅन लालचंदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।